नमस्कार, मी विश्वभूषण लिमये आणि आवाज महाराष्ट्राचा या साम टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या आहोत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघामध्ये। या विधानसभा मतदारसंघाचा धांडोळा घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक आहेत जे की येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं इकडचं चित्र काय असणार आहे याबाबत बोलण्यासाठी आहेत। आपल्यासोबत एक ताई आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर शहर उत्तर हा जो मतदारसंघ आहे तो भाजपचा गड म्हणून मानला जातो, मात्र इकडच्या महिलांचे प्रश्नसुद्धा असणार आहेत। महिलांना इकडच्या लोकप्रतिनिधींनी न्याय दिलाय का, आणि जर तो दिला असेल किंवा नसेल दिला तर तो कशा पद्धतीने दिलाय? माझं नाव माधुरी शिरशल परगे आहे। इथं सगळ्या महिलांना ते सरकारने जे काही योजना दिल्या आहेत ते खूप महत्त्वाचे झाले आहेत आणि बालसंगोपन योजना पण ही योजना पण खूप चांगली आहे। ज्या कोणाला मिस्टर नसतील त्यांनी लगे कामाला बाहेर पडू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी लेकरांना जे काही पैसे देतील 1200 म्हणा किंवा 2200 म्हणा ते थोडंफार हातभार लागतो, त्यामुळे महिलांसाठी योजना चांगली आहे। मात्र इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत, तिकडचे आमदार आहेत, ते तुमच्यापर्यंत येतात का, पोचतात का, तुमच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतात का? हो, येतात त्यांनी। आता महिन्यातून एकदा येतात, ऑफिसला सुद्धा व्हिजिट करतात त्यांनी आणि विचारपूससुद्धा करून जातात। नक्कीच आपण बघतोय की महिलांसाठी हे शासन ज्या ज्या योजना राबवतोय त्या किमान वर्करने तरी आपल्याला असं दिसून येतंय की शहर उत्तरमधल्या महिलांपर्यंत या योजना ज्या आहेत त्या पोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत। दादा, काय सांगाल? खरं तर शहर उत्तर मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो। मागच्या साधारण 20 वर्षापासून इकडच्या भाजपच्या गडाला अजूनही धक्का बसलेला नाही आहे। मात्र सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामधले प्रश्न आहेत की नाही आहेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ह्याच्या अगोदर जे वाक्य वापरलं की 20 वर्षापासून हा गड भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे, ही गोष्ट खरी आहे। आणि ही तितकीच गोष्ट खरी आहे की या ठिकाणी जातीच्या राजकारणाला जास्तीचं महत्त्व दिलं जातं। या ठिकाणी जे काही चित्र निर्माण केलं जातं ते जातीच्या राजकारणाने निर्माण केलं जातं। तुम्ही बघू शकता की या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचं मतदान जास्त असल्याकारणे तिथल्या काही त्यांच्या तडजोडी त्यांच्या लिंगायत समाजाच्या नेत्यांच्या उपनेत्यांच्या बैठका होतात आणि त्या बैठकावरून त्यांची तडजोड ठरली जाते आणि कोणता उमेदवार द्यायचा तर लिंगायतचं मतदान हे कट्टर हिंदुत्ववाद्यांना जातं आणि भाजपला जातं। आता राहिली दुसरी गोष्ट विकासाची, तर विकासाच्या बाबतीत तुम्हाला बघायला भेटलं तर तुम्ही आता माझ्यासोबत येऊ शकता। याच उत्तर भागातली इथलीच रस्ते आत्ता काम चालू झालेलं आहे, म्हणजे निवडणूक समोर ठेवून काम करायचं। आता ताईंनी एक प्रश्न मांडला की योजना खूप चांगल्या सुरुवात केलेल्या आहेत, म्हणजे ही आमिष दाखवायची प्रकार आहेत। म्हणजे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही योजना जाहीर करता, म्हणजे तुम्ही निवडणूक हारल्यानंतर त्या बंद करणार आहात का? सगळ्यात पहिला हा मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, याच महिलांच्या प्रसाधन गृहाबाबतीत म्हणा किंवा तुम्ही बघू शकता की या ठिकाणचे जे सार्वजनिक शौचालय असेल, सुलभ शौचालय असेल, महिलांच्या ह्याचा प्रश्न असेल किंवा स्तनपानाचा इकडच्याच भागामध्ये एस टीचा मोठा डेपो येतो आहे, तिथेच महिलांसाठी काय सुविधा आहे तुम्ही जाऊन पाहू शकता, चाचपणी करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही विकासाचं बोलू शकता। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उत्तरचं जो विकास व्हायला पाहिजे होता तो आजही दिसलेला नाही आहे। तुम्ही उकंड्यापासून रस्त्यापर्यंत आणि इथल्या प्रसाधन गृहापासून ते इथल्या समाज मंदिरापर्यंत तुम्ही पाहू शकता, सगळं दुय्यम प्रतीचं काम आहे। नक्कीच आपण बघतोय की उत्तरचा विकास झाला नाही आहे हे असं म्हणतायत। खरं तर उत्तर विधानसभा मतदारसंघ म्हटलं तर बहुतांश कन्नड भाषिक आणि तेलुगू भाषिक असा हा मतदारसंघ आहे। लिंगायत समाजाचा टक्का आणि तेलुगू भाषिक समाजाचा जो टक्का आहे तो या ठिकाणी निर्णायक ठरतो। खरं तर यांच्या बोलण्यातनं सध्या असं आलं की इकडचा विकास झालेला नाही आहे। खड्ड्यांचा प्रश्न आहे, रस्त्याच्या कचऱ्याचा प्रश्न आहे, एस टी डेपोचा प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहेत। हे प्रश्न सुटलेत की अजूनही सुटणं बाकी आहे? आता माझे ज्येष्ठ बंधू त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडंफार ते 50% बरोबर आहे, 50% चुकीचंही आहे। कारण सोलापूर शहर, मी प्रदीप नामदेव कंदी, सोलापूर शहर 248 विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आहे। तसं पाहता सोलापूर शहर हा आमच्या गुण्यागोविंदाने राबत आहे। कारण या आमच्या भागातील आमदार श्री विजयकुमार देशमुख साहेबांनी कामं तर तसं थोडंफार आमच्या याच्या नजरेमध्ये तर झालेलंच आहे, त्यांच्याबद्दल म्हणावं तसं कमीच आहे। कामं त्यांच्यामार्फत तर झालेलंच आहे। उदाहरणार्थ आता रोड म्हणा, ड्रेनेज किंवा नळ किंवा लाईट वगैरे शक्यतो 100% त्यांचं काम झालेलंच आहे। पण आता असं पाहता की विमानतळी आता आपण बघतो, विमानतळी थोडंफार झालेलं आहे। विमानतळाचा हा प्रश्न वेगळा आहे। थोड्याफार प्रमाणात ते म्हणतायत कामं झालेली आहेत, काही झालेली नाही आहेत म्हणतायत, म्हणजे 50-50% असं त्यांचं दिसतंय। तुमचं काय मत आहे? हो, नक्कीच की
कारण ठीक आहे काही कारणं असतात त्याच्याही मागं काही परमिशन्सच्या गोष्टी असतात किंवा का असतात लिगली म्हणजे टेक्निकली बघायला गेलं तर त्यांच्या त्यांनी कामं समाधानकारक करत आहेत. अपेक्षा प्रत्येकांच्या असणारच आहेत प्रत्येकाकडून किंवा जो आपण पुढारी निवडून देतो एखाद्या नेत्याला निवडून देतोय आपल्या अपेक्षा असतात आपण प्रश्न मांडतो पण त्यांच्यापर्यंत जेवढं करायचा प्रयत्न मॅक्सिमम प्रयत्न तर होतोच आणि ओव्हरऑल मी समाधानी आहे जे काही इन्फ्रा पडायला बघायला थोडीफार सुधारणा अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात तशा माझ्याही अपेक्षा आहेत किंवा माझ्या फॅमिलीच्या पण काही अपेक्षा आहेत त्या मी अपेक्षा करणारच आणि हे माझं अधिकार पण आहे काइंड ऑफ किंवा मी अपेक्षा ठेवणारच आहे. माझ्या दिलेल्या मी ज्या पण नेत्याला निवडून देतो आहे त्यांच्याकडून मी अपेक्षा करणारच आहे. पूर्ण होत आहेत ह्याची किंवा पूर्ण होतील याच्या पुढेही ती अपेक्षा ठेवूया आणि पॉझिटिव्हली विचार करूया. नक्कीच पॉझिटिव्हली विचार करूया असंही म्हणतायत. मात्र या मतदारसंघातली जातीय समीकरणं जी आहेत, लिंगायत समाज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे, तेलुगू भाषिक समाज या ठिकाणी आहे, त्यांचा कशा पद्धतीनं फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरू शकतो? जातीचा काय प्रश्न नाही आहे. हे डेव्हलप व्हायला पाहिजे आणि उद्योगधंदे यायला पाहिजे. रोड बीड होणं हे ठीक आहे पण उद्योग आलं तर आपले लोक पुण्याला वगैरे सर्व्हिसला नाही जाणार, इथंच राबेल. आणि हे गव्हर्मेंट जे स्कीम काढतात ते सगळं स्कीम बंद होऊन जे काम करतात त्यांना पैसे द्यावं. पण गव्हर्नमेंटच्या स्कीम पोचतायत का लोकांपर्यंत? कारण लाडकी बहीण योजना आहे, तरुणांसाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून योजना पोचवायचं काम सरकार करत आहे, त्यासाठीचे दूतसुद्धा आता नेमले गेलेले आहेत. तर खरंच तरुणांपर्यंत या योजना पोचतायत का आणि तरुणांना या मतदारसंघामध्ये तरी किमान तो लाभ मिळतोय का? जे दूत आहेत ना ते यांचे निवडणुका जवळ आलेल्या आहेत ते त्याचा प्रसार करण्यासाठी लोक आहेत ते दूत म्हणजे सध्याचे. आणि जर इथं बघायला गेलं तर 20 वर्षामध्ये ज्या आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही मांडण्यासाठी जो निवडून दिलेला आहे आमदार, तो 20 वर्षामध्ये 20 वेळा उठून तिथं 20 मागण्या करू शकत नाही, उभारू शकत नाही, तो तिथं बोलू शकत नाही. तर त्यांना काय अधिकार आहे इथं मत मागायचा? तर त्यांची नैतिकता अशी आहे की त्यांनी सध्या इथं मत मागायचा जरासुद्धा त्यांना नैतिकतेने विचार केला तर अधिकार नाही आहे. आम्ही कुठल्याही पक्षाकडून नाही, काही नाही, पण इथं जो तगडा उमेदवार दिसेल त्यांच्या विरोधात त्यांना आम्ही मतदान करणार आहे. नैतिकतेचा मुद्दा यांनी उपस्थित केला. मात्र सध्याचे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्या नैतिकतेचे किस्से महाराष्ट्रभर सांगितले जातात, प्रत्येक माणसाला अवेलेबल असतात, असं किमान त्यांची चर्चा जी असते ती राज्यभर असते. खरंच ते प्रत्येकाच्या कार्यक्रमाला प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात? चुकून पण नाही. त्यांचं कसं आहे ते फक्त पक्षापुरते आणि त्यांच्या लोकांपुरते मर्यादित आहेत. लोकांपुरते म्हणजे कोणाचे? मर्यादित म्हणजे कुठल्या लोकांपुरते? म्हणजे जे काही प्रचार करतात महाराष्ट्रभर तुम्ही म्हणलात ना फक्त त्या लोकांपुरते ते मर्यादित आहेत. पण जी खरे जे मुद्दे बैठले तर सोलापूरचे त्यांनी एवढ्या वर्षी निवडून आले पण काही काम केलं नाही त्यांनी. त्यासाठी त्यांना अधिकार नाही मत मागण्याचा, हे एवढं म्हणतो. आणि त्यांनी लाज वाटली पाहिजे मत मागा येऊ नये तरी. ते काय करतात 1 2 4 नेते मंडळीला पकडून असतात तेवढंच पद्धतीचं काम त्यांचं, बाकी काहीच काम नाही. सामान्य माणसापर्यंत त्यांचं काहीच पोचलेलं नाही आता. पण खरं तर हा तरुणांचा आक्रोश आपणाला या ठिकाणी दिसतोय आणि नक्कीच हा तरुणांचा आक्रोश दिसतोय. मात्र मागच्या 20 वर्षामध्ये हे म्हणतायत की कामं झालेली नाही आहेत. नाही झाली का कामं? हो, ऑब्व्हियसली कामं झालीच नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा आपण आता काय म्हणलात की कुणाच्या लग्नाला गेलं, बारशाला गेलं म्हणजे हे आमदाराचं काम नाही आहे. कुणाच्या लग्नाला जाणं, बारशाला आमदाराचं काम नाही आहे. रोड करणं, हे करणं. ह्यांना 20 वर्ष झाल्यात, 5 वर्ष पालकमंत्री पद भोगल्यात. एखाद्या पालकमंत्र्याने आपल्या जिल्ह्यासाठी किती निधी आणू शकतो मला वाटते ते इथल्या जे प्रॉपर उत्तरचे आमदार आहेत देशमुख मालक म्हणतात त्यांना माहीतसुद्धा नाही आहे की पालकमंत्र्याला निधी किती भेटते आणि किती आणावा लागतो. मला सांगा 20 वर्ष जो आमदार असतो तो सोलापूर शहराचा कायापालट करू शकतो. ह्या आमदाराला 20 वर्षात काहीच करता आलं नाही. ह्यांनी फक्त राजकारण जे केले समाजाच्या जीवावर केले आणि दुसरं काहीच नाही. समाज जर सोडलं ह्यांना तर ह्यांनी कुठल्याही पक्षाकडून थांबू दे निवडून येऊ शकत नाही. नगरसेवकला जरी थांबले ह्यांनी BJP पक्ष सोडून तर हे विजयकुमार देशमुख निवडून येणार नाहीत. ह्यांनी फक्त येतात ते पक्षाच्या जीवावर. आमचं म्हणणं एवढंच आहे की यावेळेस सोलापूर शहर उत्तरला जो त्यांच्या विरोधात स्ट्रॉंग उमेदवार असेल कामाचा माणूस त्यालाच यावेळेस सोलापूर शहर उत्तरची जनता सपोर्ट करणार आणि यावेळेस देशमुखला त्याची जागा माननीय जे आमदार आहेत त्यांना जनता मतदानातून उत्तर देणार ह्यावेळेस. नक्कीच गेल्या 20 वर्षापासून जे कामं व्हायला पाहिजे जेव्हा पालकमंत्री असताना आणि आता आपण म्हणू नये आपणच हिंदू आहे पण ज्यांनी पालकमंत्री असताना नवीन मंदिरं म्हणा किंवा नवीन वस्ती म्हणा निर्माण करायची आहे पण त्यावेळेस यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे निवडणूक लढवतात ते हिंदूचे मंदिरसुद्धा त्यांनी थांबवू शकले नाही. पालकमंत्री असताना सर्वसामान्य आमदार असेल तर तो भाग वेगळा आम्ही मान्य केला असतो. आजपर्यंत मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये कंटिन्यू 5 वर्ष एकाही
मोठमोठ्या मोहिते पाटलापासून आजपर्यंत कोणालाही भेटलं नाही. एवढी मोठी संधी मान्य देशमुख साहेबांना मिळाली आणि त्या संधीमध्ये सुद्धा ह्यांनी साधे मंदिरं त्यांनी थांबवू शकलं नाही पाडकामापासून. मग याने कुठल्या बेसवर यांनी आपल्याला एकतर विकासाचं कामच नाही तर नाहीच. आता इलेक्शनच्या पुढं तिथं मंजूर आहे, इथं मंजूर आहे, उगा याद्या दाखवत फिरायला लागलेत. म्हणजे इलेक्शनसमोर ते कसं आपण हे म्हणतो ना आपण लोक म्हणाला आणि ह्यांनी करायला ते बरोबर आता जमलेलं आहे. आता यापुढं त्यांनी आलं तर उमेदवार बघून. हिंदुत्ववादी आहेत का तुम्ही विचारा? मी हिंदुत्वादीचा विचाराचा आहे आणि राहणार. पण एवढं असूनसुद्धा पालकमंत्री 5 वर्ष असतानासुद्धा त्यांनी ते मंदिरं थांबवले. त्यांचं तिथंच त्यांनी 90% निवडून म्हणजे हरलेले आहेत. कारण त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत राजकारण केलंच नाही आणि करतात त्या मुद्द्यावर तर त्यांनी त्यालासुद्धा स्टेबल नाहीत. त्यामुळे त्यांना मत मागायचा अधिकारच नाही आहे. खरं तर हा हिंदुत्ववाद्यांच्या विचारांमधनं आलेली ही जी तडफ आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. खरं तर मागची जी पंचवार्षिक होती त्या टर्ममध्ये साधारण 5 वर्ष पालकमंत्रीपद आपल्या इकडच्या आमदारांनी भूषवलेलं होतं. खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात किंवा मागच्या 5 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये जसा की आता आक्रोश आम्हाला इकडं जाणवतोय तशा पद्धतीचा आक्रोश आहे का की कामं झाली आहेत? आता तुम्ही बघचाल, आम्ही मंडळातर्फे एक लेटर दिलं होतं ह्या रोडबद्दल. चाटला चौक ते रुपाभवानी चौकापर्यंत 70 लाखाचं काम त्यांनी मंजुरी करून रोड बी केलं. आता बसवनगरचं बी रोड चालू आहे. इथं मालकाला पालकमंत्री असताना नागरिक बोलत आहेत घरी, स्वतःहून त्यांनी येत नाहीत. त्यांना आमंत्रण दिलं त्यांनी येतात कुठल्या बी कार्यक्रमाला. असला आमदार कोण दाखवा सोलापूर सोडून. कुठले बी आमदार येऊ शकत नाहीत घरी, वेळ मिळत नाही आमदार लोकांना. त्यांच्या विरुद्ध असं बोलणं चुकीचं आहे. नागरिक बोलतात बरोबर आहे, त्यांचे कामं झाले नसतील, काही भेटले नसतील, त्या झाले नसतील, हे चुकीचं आहे. पण असले सोलापूरसारखे आमदार अख्ख्या महाराष्ट्रात कुठं भेटणार नाहीत. असले विजयकुमार देशमुख आमदार आहेत, मालक आहेत. पालकमंत्री पदाचा कार्यकाळ यांना मिळालेला होता. मात्र कामं झालेली नाही आहेत असं या ठिकाणी म्हणतायत. कामं झालेली आहेत का? हो, कामं झालेले आहेत. कामं झालेले आहेत. कामं झालेले आहेत. काम करत असतात. काही जण बोलून करतात, काही जण न बोलता काम करतात. त्याबद्दल असं हे करण्याचा गैरसमज आहेत ते. खरं तर निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि आपण शहर उत्तरमध्ये बघतोय की विकास कामांची जी गती आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. काहींच्या बोलण्यामधनं असं येतं की विधानसभेच्या सभागृहामध्ये सुद्धा ते प्रश्न मांडत नाही आहेत. खरंच प्रश्न मांडत नाही आहेत. इकडच्या तरुणांचे प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. सोलापूर हे एक असं शहर आहे की ज्यामध्ये स्थलांतराचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि मालक मला वाटतंय बाजार समितीवरती सुद्धा आपल्या या ठिकाणी त्याच्याही निवडणुका आता लागणार आहेत. इकडच्या लोकांना, इकडच्या बेरोजगारांना काम देण्याचं काम हे आमदारांनी केलंय का? नक्कीच. आजचा प्रश्न असा आहे की माझ्यासारख्या युवकांनी करायचं काय, असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. वास्तविक सोलापूर उत्तर शहरमधले हजारो शेकडो कार्यकर्ते नाही का सोलापूर सोडून दुसरीकडे जात आहेत. हे दुर्दैव कुठं तर आहेत. चालू आमदारांनी या ठिकाणी कोणतंही काम तर लांबच राहिलं, पण युवकांसाठी काही केलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मालक हे आमदार, ठेकेदार, वरिष्ठ अधिकारी अशा लोकांना साथ देण्याचं काम इथल्या आमदारांनी केलेलं आहे. आणि सोलापूर उत्तर शहरचे फक्त हालच हाल मालकांनी या ठिकाणी केलेले आहेत. वास्तविक विषय असा आहे की मालक आम्हाला या ठिकाणी नको तर चालक पाहिजे. जनतेच्या घरापर्यंत जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन आज रोजी दलित वस्ती सुधारणातील अंतर्गत जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्याचं काम या ठिकाणी मालकांनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मातोश्री रमाबाई घरकुल योजना अशी दलितांसाठी असणारी योजना हे मालकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही. 2.5 लाखांमध्ये घर होतं का हे पहिला मालकांनी आम्हाला ह्याचं उत्तर द्यावं. दुसरी गोष्ट मालकांनी आमच्या समोर उभं राहावं की मी एवढे कामं केलो आणि मी एवढे काम केलो असं दाखवून द्यावं की आम्ही त्यांना निवडून आणू. तिसरी गोष्ट अशी आहे की मालकांनी जेणेकरून युवकांसाठी आणि इथल्या राहत असणाऱ्या नागरिकांसाठी काहीही केलं नाही. त्यामुळे मालकांचा पराभव यावेळेस नक्कीच जनता त्यांना सोडेतर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच मालक नको पण चालक हवाय अशी भावना दिसून येते आणि हा आक्रोश दिसतोय युवकांमधनं. हा आक्रोश हा आक्रोश आहे का निवडणुकीच्या सुरुवातीला निर्माण केले गेलेलं हे वातावरण आहे? असं काही नाही आहे. प्रश्न गंभीर आहे आणि यावेळेला जनताच खंबीर आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. कारण सोलापुरातले या शहर उत्तरमध्ये राहणारे लोक गमतीनं काही वेळेला म्हणत होते की गेल्या 20 वर्षामध्ये या शहरामध्ये, या शहर उत्तरमध्ये पिठाची चक्कीसुद्धा आली नाही की जिथं एखादा माणूस कमवून खाईल, एखादा माणूस रोजगार करेल. पण आता ती सत्यता लोकांना पटलेली आहे.
याबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाही. बेरोजगारीचा प्रश्न तर आहेच. मालकांनी या या उत्तरचे जे आमदार 4 वेळेला राहिलेले आहेत, पालकत्व काय असतं? पालकमंत्री असताना घराचा कर्ता या नात्यानं जे काही काम करायचं असतं, अनेक महामंडळावर त्यांनी काम केलं. वस्त्रोद्योग महामंडळ, सोलापूरची काय अवस्था आहे वस्त्रोद्योगाची, या सगळ्या गोष्टी सोलापूरकरांना कळून चुकलेलं आहे. आणि इलेक्शनच्या तोंडावर वगैरे असं काही नाही, हे सामान्याचं मत आहे. आम्ही एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आहे आणि हे सामान्याचं मत आहे. सामान्याच्या मनातली ही गोष्ट आहे की आज सर्वसामान्य लोकांमध्ये जाहीरपणे आपण बोलतो आहोत. एक गोष्ट असते, माणसाच्या मनामध्ये जी आशा असते की जी सामान्य माणसाच्या मनामध्ये, नागरिकाच्या मनामध्ये आशा, त्या आशेला धरून काहीतरी आपण केलेलं असतं आणि ह्या नेत्यांनी त्यांना दिशा द्यायची असते. तर दुर्दशा केलेली आहे संपूर्ण शहर उत्तरची म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो की गेल्या 4 वर्षामध्ये 4 टर्ममध्ये या शहराचा काहीही विकास झाला नाही. इलेक्शनच्या पुढं आता इथं तुम्हाला रस्ते दिसतील, इलेक्शनच्या पुढं सगळं काही दिसेल, परंतु खऱ्या अर्थानं या वेळेला परिवर्तनाची गरज आहे. आणि असं एक दिशायुक्त नेतृत्व पाहिजे, मग ते कुठल्याही पक्षाचं असेल, की सोलापूर शहराचा विकास करून आणणारं नेतृत्व आम्हाला हवं आहे. ही आमची मनापासून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. पालकत्व त्यांनी स्वीकारलं नाही आहे हे, आणि यंदा परिवर्तनाची लाट आहे असं त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. खरंच आहे का ही परिवर्तनाची लाट? आत्ताच आमच्या युवा मित्राने सांगितलं की सोलापूर शहर उत्तरमधला जो युवक आहे तो बाहेरच्या शहरामध्ये जाऊन स्वतःचे रोजीरोटी चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराला पेन्शनरचं शहर म्हणलं जाईल ह्याच्यात काय दुमत नाही. कारण सगळ्यांचे आईवडील इथे राहतात, पोरगं जाते मुंबईला, पुण्याला, बेंगलोरला, अशा सिटीमध्ये जाते. कारण काय इथे तुम्हाला उद्योगाची चालना असताना देखील तुम्ही उद्योग निर्माण करू शकला नाही. 20 वर्षांमध्ये एखादं तुम्ही तरुणांसाठी रोजगार मेळावा नाही भरवला. ठीक आहे, तुम्ही आता पालकमंत्री असताना रोजगार मेळावा नाही भरवला, हे नाही भरवला. उलट त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करायचा. आता शहर उत्तरमध्ये सर्वांना ज्ञात आहे रूपवाहिनी देवीचं मंदिर, त्या मातेच्या देवीच्या मंदिराला 5 कोटीचं काहीतरी निधी मिळायला वाटतं काहीतरी. तो निधी देखील ह्यांनी न करता आमच्याकडे पुराव्या सकट आहे की त्याचा पाठपुरावा कोणी केला, काय केला. तर त्याचं काम करण्याचं श्रेय घेण्याचं काम फक्त हे करतात. श्रेय घेण्याचं काम सुरू आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की इथले युवक आता या माझ्या मताशी सहमत होतील. इथल्या चालू आमदारांनी फक्त एकच काम केलेलं आहे की गल्लोगल्लीमध्ये नेते तयार करणे, त्यांना फायनान्स करणे, स्पॉन्सर करणे, जयंत्या काढणे, मंडळ काढणे, दुसरं काय नाही. त्यांना एवढंच पाहिजे. पण तरुणांना रोज भात भाकरी 1-2 टाईमचं जेवण पाहिजे असतं सगळ्याच्या घरात. ते कुठं आपल्याला दिसत नाही, मिळत. तरुणांचे प्रश्न गंभीर आहेत आणि इकडच्या तरुणांना हाताला काम मिळत नाही आहे अशी खतखत त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. काय सांगाल, खरंच ही खतखत आहे की काय? आणखी काम करायला आहे, भरपूर आहे. आता मला पंतप्रधान मुद्रा योजनेतनं मी लोन घेतलो, 2 लाखाचं लोन दिले, त्याच्यावरनं मी माझा हा रोजगार चालू केलेलो आहे. काय केंद्र सरकारचे एवढे योजनेत, राज्य सरकारचे योजने आहेत, ते कोणी स्वतः जाऊन मागणी करणारे नाहीत, सगळं बसल्या ठिकाणी पाहिजे म्हणणारे आहेत. आज सध्याला ही परिस्थिती, कामं भरपूर आहेत, आज रोजंदारी पण आहे, खरं कोणी करायला तयार नाही आहे. मला एवढंच अमाऊंट पाहिजे, एवढंच पैसा पाहिजे म्हणून काम करणारे हातचा टाकून मागणारे झालेले आहेत, भरपूर आहे. आज मी 2 लाखावरनं आज जवळजवळ 80 ते 90 लाख रुपये मी टर्नओव्हर केलेले आहेत 2 वर्षामध्ये. रोजगार भरपूर आहे, कामं आहेत, योजनेचे प्रत्येकाने हे फायदा घ्यायला पाहिजे सरकाराचे. आणि कोणतेही काम आणि शहर उत्तरमध्ये होत नाही असं नाही आहे, प्रत्येक कामं होत आहेत. रस्ता होत आहे, ड्रेनेज होत आहे, पाईपलाईन, पाण्याचं पाईपलाईन होतं आहे, महिलांचे काही मागण्या असते ते समस्या ते सुटतात, सगळं सुटतात. फक्त काय आहे, काही लोकांच्या 100 लोकांमध्ये 10 लोक काही योजनेला हे विरोध करणारे आहेत, त्याच्यामुळे 90 लोकांचा हा नुकसान होत आहे. खरं तर योजना पोचतायत असं ते म्हणतायत, मात्र काही जी लोक आहेत त्यांचा जो आक्रोश आहे तो दिसून येतोय. हे बघा, कार्यकर्ता म्हणून त्यांचे मतं त्यांनी मांडत असतील, पण सामान्य जनता म्हणून जे प्रश्न उद्विग्न झालेले आहेत, आता लोकांचं अपयश आपल्याला मोजमाप करायचं असेल तर त्यांच्या कामाची पावती लागते.
आता आपण कामाची पावती जर म्हणू, त्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आपण दिली, 2.5 वर्ष ओलांडली, अजूनही महापालिकेची निवडणूक त्यांना घेता आली नाही. महापालिकेच्या निवडणुकीनंतर सभागृह नेता त्यांना देता आला नाही, स्टँडिंग कमिटी चेअरमन त्यांना निवड करता आला नाही. आणि हे जे प्रश्न आता मांडतायत इलेक्शनच्या समोर जे म्हणतायत, हे इलेक्शनच्या समोरचे प्रश्न नाही, हे मूलभूत प्रश्न आहेत. मुद्रा योजनासारख्या योजना केंद्र सरकारने आणल्या, पण त्याच्यामधल्या अटी शर्ती सगळेच पूर्ण करतील ह्याच्यातला भाग नाही आहे. आणि प्रश्न इथं उद्भवतो आहे का, आज स्थलांतरांचा जो आकडा आहे, आज मुंबई पुण्यानंतर जर एक औद्योगिक वसाहत होण्याची जी कॅपॅसिटी आहे ती सोलापूरची आहे. आणि मागल्या 20 वर्षापासून, आणि हे 4 टर्मचं जे इलेक्शनचं आपण मांडतो आहे, प्रत्येक वेळी प्रश्न वेगळे होते, त्यांच्या निवडून येण्याची कारणं पण वेगळी होती. त्यांच्यासमोर एखादा सक्षम उमेदवार नसल्यामुळं हे 4 टर्म त्यांना काढता आले, पण आता हे राहिलेलं नाही आहे. हे प्रश्न आता पुढं उद्विग्न झालेला आहे. आणि आपण जे बघतो आहे, तुम्ही आता जे सांगितलं की मार्केट यार्ड कमिटी पण त्यांच्या हातात आहे. मार्केट यार्ड कमिटीच्या समोरचा रस्ता, ज्याच्यामध्ये शेकडो लोकांचं बळी जातं आहे ॲक्सिडेंटमध्ये, ते आत्तापर्यंत 20 वर्ष पालकमंत्रीपद असताना प्रश्न सोडू शकले नाही. आता इलेक्शन समोर मी पूल करतो, हे करतो, असल्या गोष्टी या लागल्यात. आता तुम्ही रुपाभवानी परिसरात जावा, आज नवरात्राचं एवढं मोठं उत्सव चालू आहे, हजारो सोलापूरकरचे भाविक तिथं पोचतात, पाण्याचं खचाखच भरलेलं आहे, जायला वाट नाही आहे. बोरामणी नाक्यावर तुम्ही जावा, दयानंद कॉलेजसारखं विद्यार्थ्यांचं परिसर आहे, तिथं जायला वाट नाही आहे. मग ह्यांनी जर सगळे रोड रस्ते केले असतील, ड्रेनेजचं काम केलं असेल 20 वर्षाच्या कालावधीत, थोडी कालावधी नाही, 20 वर्षात सोलापूरचा कायापालट होऊ शकतो. त्यांच्या हातात वस्त्रोद्योग मंत्रीपद होतं, क्लस्टर मेगा, हे काय काय शब्द त्यांनी दिले ते पूर्ण झालं नाही. समांतर जलवाहिनीचे कामाची पावती त्यांनी शोभाताई बनसोडे मॅडम महापौर असताना होर्डिंग पूर्ण शहरात लावले होते की ही जलवाहिनी झाली म्हणून. आजपर्यंत दुसऱ्या जलवाहिनीचं काम कुठवर आलं हे लोकांना कळत नाही आहे. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे सोलापूरकरांसाठी, कारण उन्हाळ्यामध्ये दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणूनच सोलापूरला त्याची गणती जी आहे ती होते. पश्चिम महाराष्ट्र एका बाजूला सुजलाम सुफलाम असतो, मात्र सोलापूरची जी परिस्थिती आहे ती मराठवाड्यासारखीच भीषण असते. पाण्याचा प्रश्न कसा इथला? तर या ठिकाणी बघा, आपली उजनी, आपले जलवाहिनी म्हणतो आपण सोलापूरकरांसाठी, ती उजनी 100% भरलेली असताना देखील ह्या महानगरपालिकेच्या, म्हणजे ह्यांना महानगरपालिकाच चालवता आली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन, 1 दिवसाआड पाणी देतो असं त्यांचं आश्वासन होतं. कुठं बघता तुम्ही 1 दिवसाआड पाणी येते आपल्या इकडे? नाही. आणि मग अर्थातच दुष्काळग्रस्त स्थिती निर्माणच होणार ना. 1 दिवसाआड पाणी तुम्ही 1च तास द्या, पण 1 दिवसाआड द्या पाणी. तुम्ही देताय पाणी 4 दिवसाला एकदा, आणि ती पाण्याचा पण कसा प्रश्न आहे, तुम्ही अनलिमिटेड देताय, पण एकदाच माणूस तर भरू शकणार नाही ना पाणी. 4 दिवसाचा पाणी साठा करू शकणार नाही माणूस. तुम्ही 1 तास द्या पाणी, पण 1 दिवसाआड द्या, काय हरकत नाही. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर सक्षम आमदार जो लोकांचं प्रतिनिधित्व करू शकतो, ह्या आपल्या महानगरपालिकेचं म्हणजे जे नगरसेवक असतात त्यांचं जे प्रतिनिधित्व करणारा जर सक्षम असेल तर या सर्व गोष्टी सोयीस्कर आहेत. आणि त्यासाठी एक तगडा उमेदवाराची आम्ही अपेक्षेने वाट बघतोय. तर तगडा उमेदवार समोर म्हटला जातोय, मात्र मागच्या 20 वर्षापासून जी सत्ता आहे तो भाजपचाच गड आहे, त्याला आत्तापर्यंत कोणाला हलवता आलेलं नाही आहे आणि कामं झाली नाही आहेत अशी देखील ओरड होती. असं काय नाही आहे, कामं झालं नाही अथवा हे असं काय नाही आहे. आता ते पाण्याचं जे म्हणतात की 2 दिवसाला पाणी यायला पाहिजे, ॲक्च्युली 2 दिवसाला एकदा पाणी यायला पाहिजे, पण नागरिक पण पाणीचं म्हणजे असं वायपट लई टाकतात. तुम्ही केव्हा पण बघा तर ते पाणी असं रोडवरच पडलेलं असते. तर 2 दिवसाला एकदा अगर 1 ताससाठी पाणी आलं तर सगळेजण त्या वेळेत पाणी भरू शकतात. येतं का 2 दिवसात पाणी? नाही, केलं तर होऊ शकते ना. हे बघा, प्रत्येक केलं तर होऊ शकतं असं हे म्हणतायत. मात्र कसं आहे, हे केलं तर होऊ शकतं असं म्हणतायत, मात्र मागच्या 20 वर्षापासून या ठिकाणी भाजपचा हा गड राहिलेला आहे आणि यामध्ये पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. तरुणांचा प्रश्न मोठा गंभीर आहे. पालकत्व इकडचं त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये स्वीकारलेलं होतं, मात्र अजूनसुद्धा बेरोजगारीचा प्रश्न सुटला नाही. मुळात बेरोजगारी हा कळीचा मुद्दा आहे, पाणी हा कळीचा मुद्दा आहे. आज आपण बघू शकतो की इथं पाण्यासाठी मरमर जनता मरते. 5 दिवसाला पाणी येतं, 6 दिवसाला पाणी येतं. दलित वस्त्यामध्ये तर 7-7 दिवसाला पाणी येतं. ते गेलं महावितरणचं. आता इकडं 1100 kV किलोवॅटचं या ठिकाणी हे मंजूर झालं रुपावळ्यांच्या बॅक साईडला. तरी पण आज तुम्ही बघताय उन्हाळ्याचे दिवस यायलेत, इथल्या सामान्य नागरिकांना उकाडा सहन करावा लागतो आहे, लाईट घालवली जाते.
पाण्याचा ढिसाळ प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आपण म्हटला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उत्तरला चिटकूनच MIDC लागली आहे. मग या MIDCमध्ये एखादा IT पार्क आणण्याचं धाडस का बरं दाखवलं नाही मालकानं? मालकाला वावरणारे नौकर हवेत. मालक स्वतः सेवक म्हणून या उत्तरमध्ये फिरत नाहीत. मालक हुमरीतुमरीचे मालक म्हणून ओळखले जातात. मालक कशा हुमरीतुमरीचे? तर कामाच्या हुमरीतुमरीचे नाही, तर इथे गट आणि एखादा कार्यकर्ता त्याला अडॉप्ट करणं, त्याला फायनान्शियली प्रोटेस्ट करणं आणि नंतर त्याचा उपयोग समाजाच्या विरोधात स्वतःसाठी करून घेणं आणि तिथं गटबाजी निर्माण करणं, यासाठी मालकाला ओळखलं जातं. त्यांच्या हाताला जयंतीला वर्गण्या देण्यापेक्षा तुम्ही त्या मालकांना एक प्रश्न माझा असा इथून पाठवा की त्यांच्या हाताला रोजगार द्या. किती जणांचा रोजगार त्यांनी दिला, किती जणांना त्यांनी रोजगार दिला आहे ते त्यांनी दाखवून द्यावं. किती जणांना बँकेचे लोन त्यांनी काढून दिले ते त्यांनी दाखवून द्यावं. किती जणांना उद्योगधंद्यामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केले ते दाखवून द्यावं. किती जणांना बाजार समित्यामध्ये त्यांनी पाठवले ते त्यांनी दाखवून द्यावं. किती विद्यार्थ्यांना रोजगाराच्या माध्यमातून त्यांच्या स्वतःच्या किंवा त्यांच्या सहकार्य कॉलेजमधून प्लेसमेंट दिले ते त्यांनी दाखवून द्यावं. आणि तुम्ही आज म्हणताय की बाबा या 20 वर्षापासून सत्तेत असलेले मालक, हे मालक नकोयच आता आम्हाला हवा आहे तो सेवक हवा आहे, तो जनतेचा सेवक असला पाहिजे आणि या सेवकाने सर्वोपरी जनतेची इथल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची कामं केलेली पाहिजे, एवढंच. मालक नकोय पण सेवक हवाय अशा पद्धतीची ओरड या ठिकाणी दिसून येते. मालकांची मालकशाही इकडे सुरू आहे का? कारण जे तरुणांमधनं ओरड दिसते, बेरोजगाराचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, स्थलांतराचा प्रश्न आहे, हे प्रश्न नाहीत सुटलेत का मागच्या 20 वर्ष? नाही, इथं एकदम चांगली सुविधा झाली आहेत. मालक जे 20 वर्षापासून आहेत ना, इथं आमच्याकडे रोड म्हणा, पाणी, सगळे जातीगत म्हणजे व्यक्तिगत ते सगळ्यांना रिस्पॉन्स देतात. व्यक्तिगत रिस्पॉन्स आहे. त्यामुळे आम्हाला अजून पुढील 20 वर्ष मालक येणार आहेत असं आहे. अजून 20 वर्ष पुढे आणखीन मालक येत आहेत असं म्हणतायत, येणार का? व्यक्ती पक्ष महत्त्वाचा असल्यामुळं, लोकांच्या पक्षावरची भावना असल्यामुळं पक्ष जो घेईल त्याबद्दल आम्ही खात्रीनं BJPलाच मतदान करू. नक्कीच आपण बघू शकताय की मागच्या 20 वर्षापासून जो सोलापूर उत्तर शहर हा मतदारसंघ आहे तो भाजपचा गड राहिलेला आहे. खरं तर स्वर्गीय लिंगराज वल्ल्याळ साहेबांनी इकडचं प्रतिनिधित्व केलं आणि भाजपला नवं खातं उघडून देण्याचं काम केलं. मात्र काही युवकांचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, याबद्दल इथल्या युवकांची ओरड जी आहे, जी खदखद आहे, ती समोर येताना दिसून येते. मात्र तेवढीच सकारात्मक बाजूसुद्धा इकडच्या सामान्य नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. खरं तर मागच्या 20 वर्षामध्ये भाजपनं हा गड राखलेला आहे, मात्र समोर तगडा उमेदवार नाही आहे अशा पद्धतीची भावनासुद्धा विरोधकांमधून जाणून येते. त्यामुळे यंदा नक्की विजयकुमार देशमुख यांच्या समोर तगडं आव्हान उभा करणारा उमेदवार असणार का? आणि जर असेल तर यंदाचं उत्तरमधलं चित्र बदलणार का? हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. विश्वभूषण लिमये, साम TV न्यूज, उत्तर सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.